नमस्कार. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017 ते 23च्या दरम्यान जे आयोगाने राज्यशास्त्र या अंतर्गत जे प्रश्न विचारलेले आहेत त्याविषयी सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या अशा स्वरूपाच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ते चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भाने जे काही आयोग प्रश्न विचारतो आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेत ते बघणार आहोत. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो 2018 मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने असणार आहे. आयोगाने 2018 मध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न अर्थशास्त्र या विषयावर विचारलेले आहेत ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. एकंदरीतच हे एक पोस्टमॉर्टम ॲनालिसिस असणार आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. प्रत्येक ऑप्शनचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. तर याचा होपफुली या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल. ओके. आणि बेईंग इकॉनॉमिक्स MA इन इकॉनॉमिक्स स्टुडंट मी तुम्हाला काही गोष्टी कॉन्सेप्च्युअली देखील व्यवस्थित क्लिअर करून सांगू शकतो. त्यामुळे नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत योग्य तो मार्गदर्शन पोहोचेल अशी माझे प्रयत्न असेल. सो लेट्स स्टार्ट. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आहे मित्रांनो पंचवार्षिक योजनेसंदर्भात. आता पंचवार्षिक योजनेवर सातत्याने आयोग वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. विशेषतः जे राज्यसेवा आहेत त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तर प्रश्न असतो, हमखास प्रश्न असतो. आणि जे कंबाईन आहे त्याच्यानंतर कंबाईन मेन्स आहे याच्यामध्ये देखील पंचवार्षिक योजनेवर सातत्याने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. तर हे फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे का? तर नाही. तर इतर जे परीक्षा आहेत जसे कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, त्याच्यानंतर राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे, ह्या संदर्भाने किंवा इतर जे ग्रुप सीची परीक्षा आहे किंवा कुठलीही जी सरळ सेवा परीक्षा आहे त्याच्यामध्ये देखील हे हेल्पफुल ठरणार आहे. ओके. सो आजच्या याच्यामध्ये पहिला जो प्रश्न होता 2018च्या याच्यामध्ये तो पहिला प्रश्न होता पंचवार्षिक योजनेसंदर्भात आणि दुसरा पंचवार्षिक संदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आले होते की दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला नव्हता. ओके. आलेला नाही म्हणते. ठीक आहे. तर कुठल्या ठिकाणी दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आलेला होता हे आपल्याला जर माहीत असेल तर आपण इथून तो ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. जसं राऊरकेला ओडिसा, त्याच्यानंतर आहे भिलाई दुर्गापूर पश्चिम बंगालमधील आणि झारखंड बोकारो हे झारखंडमधील ठिकाण. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं जर बेसिक जर आपल्याला जाणून घ्यायचं असलं आपल्या लक्षात येईल की दुसरी पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 1956 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 दरम्यान राबवली गेली होती. मुख्य भर किंवा मुख्य उद्दिष्ट काय होतं तर जे अवजड उद्योग आहेत त्या अवजड उद्योग स्थापन करणे किंवा जड व मूलभूत उद्योगांना भर देणे हे याचे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्देश होते. कुठले प्रतिमान वापरण्यात आले होते तर PC महालनोबिस यांचे प्रतिमान या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरण्यात आले होते. अध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू तर उपाध्यक्ष हे VT कृष्णमाचारी होते. या पंचवार्षिक योजनेत उद्दिष्ट हे 4.5% उद्दिष्ट दर ठेवण्यात आलेले होते आणि याचे उपनाव नेहरू महालनोबिस योजना असे आपल्याला एकंदरीत नेहरू महालनोबिस योजना म्हणून हे या योजनेचे उपनाव ठेवण्यात आलेले होते. आता उद्दिष्ट आपण बघितलं की जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून देशामध्ये औद्योगिकीकरण घडवून आणणे जेणेकरून आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवायला हवी की ही या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाजवादी समाजरचनेचे तत्व आर्थिक जे तत्व आहे समाजवादी समाजरचनेचे जे तत्व आहे ते स्वीकारण्यात किंवा ते आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आलेले होते. आयोग याच्यावर कितीदा तरी प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाजवादी समाजरचनेचे जे तत्व आहे ते आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आलेले होते. तर ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता या काळामध्ये किंवा या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले प्रकल्प हाती घेण्यात आलेले होते तर याच्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता याच्यात भिलाई प्रकल्प, भिलाई लोह पोलाद उद्योग रशियाच्या मदतीने 1955 मध्ये. त्याच्यानंतर आहे राऊरकेला पोलाद प्रकल्प ओडिसामधील.
ते जर्मनीच्या मदतीने 1959मध्ये, दुर्गापूर पोलाद प्रकल्प आहे ब्रिटनच्या मदतीने 1962मध्ये. ओके, तर हे तीनही या ठिकाणी दिलेले ऑप्शन राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आलेले लोहपोलाद उद्योग होते. मात्र जे बोकारो हे लोहपोलाद बोकारो या ठिकाणी जो लोहपोलाद कारखाना आपण स्थापन केलेला होता, तो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नसून तो चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आलेला होता. ओके, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक ड हे त्या ठिकाणी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नसून ते चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आल्या कारणाने आपण हे जे पर्याय आहे ते आपण सांगू शकतो की पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती भोपाळ या ठिकाणी 1953मध्ये, आणि 2 खत कारखाने ज्याच्यामध्ये नांगल खत कारखाना आणि राऊरकेलामध्ये एक खत कारखाना सुरू करण्यात आलेला होता. तर पुढच्या प्रश्नामध्ये किंमत वाढ इन्फ्लेशन संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आयोग याच्यावर देखील सातत्याने प्रश्न विचारतो, कारण स्पेसिफिकली हे आपल्या सिलेबसमध्ये राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य घटक नाही. आता किंमत वाढ म्हणजे काय, तर किंमत वाढ म्हणजे सोप्या भाषेत जर आपण सांगायचं झालं तर एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ घडून येते त्याला आपण किंमत वाढ म्हणतो. आता एक किंमत वाढीस कारणीभूत असणारे घटक कुठले असतात, तर किंमत वाढीस कारणीभूत असणारे प्रामुख्याने 2 घटक आपल्याला विचारात घेऊ शकतो. एक आहे मागणीजन्य घटक, ओके, आणि दुसरा जो घटक आहे तो आहे पुरवठाजन्य घटक. मागणीजन्य आणि पुरवठाजन्य. आता मागणीजन्य घटक म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या एक अशी परिस्थिती निर्माण होते जेणेकरून बाजारामध्ये ज्या वस्तू व सेवा आहेत त्या वस्तू व सेवाच्या मागणी वाढल्याने त्या वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, त्याला आपण मागणीजन्य किंमत वाढ म्हणतो. आणि जेव्हा त्या बाजारामध्ये जर वस्तू व सेवांचा पुरवठा व्यवस्थित झालेला नसेल आणि त्यामुळे पुरवठा कमी प्रमाणात असेल तर अशा वेळेस जे व्यापारी आहेत नफ्याच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन ते वस्तू व सेवाची किंमत वाढवतात, तर अशा वेळेस जो किंमत वाढ होते त्याला आपण पुरवठाजन्य किंमत वाढ म्हणतो. तर मागणीजन्य किंमत वाढ घडवून आणणारे घटक कुठले आहेत, तर खाजगी खर्चात वाढ. म्हणजे खाजगी खर्चात वाढ झाल्या तर ऑफकोर्स जे जास्त महागड्या वस्तू आहेत त्या आणखी महागड्या होतील. ओके, एखादी वस्तू समजा आपल्याला एक मोबाईल घ्यायचा आहे, तो मोबाईल आधी 1000 रुपयाला मिळत होते, ते आता त्याची मागणी वाढल्या कारणानं ते आता 1200 रुपये झाले, म्हणजे 200 रुपयाची किंमत वाढ त्या ठिकाणी झाली. म्हणजे खाजगी खर्चात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूच्या किमती वाढल्या, कारण मागणी जास्त प्रमाणात निर्माण झाली. त्याच्यानंतर शासकीय खर्चामध्ये वाढ. जेव्हा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारे गरिबांसाठी ज्या सामाजिक ध्येय धोरणे च्या अनुषंगाने जे वेगवेगळे योजना राबवत असतो, त्या अंतर्गत वेगवेगळे फंड गरिबांकडे किंवा मध्यमवर्गीयांकडे हस्तांतरण होतो आणि त्यांच्याकडे एकंदरीत पैसा किंवा जो पत त्यांच्याकडे येतो त्याच्यामुळे त्यांची खरेदी शक्ती वाढते, आणि खरेदी शक्ती वाढल्या कारणानं वस्तू व सेवा जास्त प्रमाणात ते घेण्याची त्यांची मानसिकता असते आणि एकंदरीतच बाजारामध्ये मागणीजन्य परिस्थिती निर्माण होते आणि परिणामस्वरूप किंमत वाढ घडून येतो. ओके, त्याच्यानंतर आहे तुटीच्या अर्थभरणा. समजा तुटीच्या अर्थभरणा म्हणजे अर्थव्यवस्थेत जर सरकार तुटीच्या अर्थभरणा करत असेल त्यामुळे देखील गरिबांजवळ पैसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो, म्हणजे खर्च करण्यास अधिक प्रमाणात त्यांच्याकडे क्रयशक्ती वाढते आणि क्रयशक्ती वाढल्या कारणाने ते बाजाराची जी मागणी आहे ते वाढवतात आणि मागणी वाढल्या कारणानं किंमत वाढवतो. पतनिर्मितीत वाढ म्हणजे जे व्यापारी बँका आहेत ते व्यापारी बँका काय करतात, तर आपल्या ग्राहकांना म्हणजे जे ग्राहक आहेत बँकांचे त्या ग्राहकांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देतात, आणि स्वस्तात कर्ज उपलब्ध केल्याने काय होतं, तर जे मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग कर्ज घेतात आणि कर्ज घेतल्याने त्या ग्राहकांकडे क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती म्हणजेच काय, तर पैसा त्यांच्या हाती वाढतो आणि पैसा वाढल्याने ते बाजारामध्ये विविध वस्तूंच्या जे काही सोयीसुविधा निर्माण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची मागणी करतात आणि परिणामस्वरूप ते मागणी केल्याने त्यांची मागणी वाढते आणि परिणामस्वरूप किंमत वाढवतो. काळा पैसा म्हणजे ब्लॅक मनी आहे ते अशा बाजारपेठेमध्ये ओतला जातो जेणेकरून ते काळा पैसा लवकरात लवकर खपावा या दृष्टीने, आणि परिणामस्वरूप एखाद्या वस्तूवर किंवा वेगवेगळ्या वस्तू त्या काळ्या पैशाच्या माध्यमातून खरेदी करण्याचा जो अट्टाहास असतो त्यामुळे त्या वस्तू व सेवांच्या किमती वाढतात आणि एकंदरीतच किंमत वाढीला चालना मिळतो. त्याच्यानंतर आहे लोकसंख्येत वाढ. लोकसंख्येत जे वाढ झाल्याने
जे दैनंदिन जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत ते खर्च किंवा त्यांची मागणी वाढते. लोकसंख्या वाढल्याने ज्या काही जीवनावश्यक गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू आहेत त्यांची मागणी वाढल्याने परिणामस्वरूप किंमत वाढीस त्याचे परिणाम घडून येतात किंवा परिणाम काय होतो तर किंमत वाढ होते. त्याच्यानंतर पुरवठाजन्य घटक. पुरवठाजन्य घटक म्हणजे काय तर बाजारामध्ये वस्तू व पुरवठा व्यवस्थित प्रमाणात किंवा आवश्यक प्रमाणात न झाल्याने जे बाजारात जे शिल्लक उरलेले वस्तू व सेवा आहेत त्यांच्या किमतीमध्ये जे वाढ घडून येते तर ते प्रामुख्याने पुरवठाजन्य किंमत वाढ या अशा प्रकारे आपण त्याला संबोधू शकतो. त्याच्यामध्ये उत्पादनात घट. आवश्यक प्रमाणात म्हणजे जितका बाजारपेठेला आवश्यक आहे, जितकी मागणी आहे तितक्या प्रमाणात जर उत्पादन होत नसेल तर परिणामस्वरूप त्या वस्तूच्या किमती आपोआप वाढू लागतात. त्याच्यानंतर साठेबाजी. एखाद्या वस्तूची साठेबाजी केल्यामुळे आपण बाजारात पाहतो की कांदा वगैरे झाले, कांदा व्यापारी वर्ग कसे करतात, शेतकऱ्यांकडून कांदा घेतात आणि ज्यावेळेस उत्पादन कमी होतं त्यावेळेस त्या कांद्याची साठेबाजी करतात आणि परिणामस्वरूप ज्या बाजारात जे कांदे असतात त्या कांद्यांच्या किमतीमध्ये वाढ घडून येते. तर हेच या पुरवठाजन्य घटकामुळे निर्माण झालेली किंमत वाढ ठरते. त्याच्यानंतर आहे दुष्काळजन्य परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल त्यावेळेस उत्पादन म्हणजे मुबलक प्रमाणात न झाल्याने त्या ठिकाणी वस्तू व सेवांचा आवश्यक पुरवठा आपण बाजारात करू शकत नाही आणि परिणामस्वरूप पुरवठाजन्य किंमत वाढीस चालना मिळतो. निर्यातीमध्ये वाढ केल्यास आपल्या देशातील जे वस्तू आहेत ते बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रमाणात जाऊ लागतात. परिणामस्वरूप आपल्या देशामध्ये त्याची जी पुरवठा आहे तो कमी होतो आपल्या देशातील बाजारपेठेमध्ये आणि बाहेरच्या देशात जास्त निर्यात वाढल्या कारणाने आपल्या देशामध्ये त्या वस्तू व सेवांची किमती वाढतात. कामगार मालक वाद. जर कामगार हे जर कामावर रुजू झाले नाही तर उत्पादन क्षमता कमी होते. परिणामस्वरूप वस्तू व सेवांचा पुरवठा बाजारामध्ये कमी होतो आणि किंमत वाढतो. अपुऱ्या पायाभूत सोयीसुविधा असल्याकारणाने. अशा प्रकारे हे वेगवेगळे तत्व किंवा वेगवेगळे घटक आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी दिलेलं आहे की निर्यात वाढ, साठा आणि दुष्काळ हे आपल्याला तीनही जे आहेत ते पुरवठाजन्य किंमत वाढीस चालना देणारे घटक आहेत. मात्र जे पतनिर्मितीत वाढ आहे, हे पतनिर्मितीत वाढ काय करतात तर पतनिर्मिती वाढल्या कारणाने लोकांजवळ पैसा वाढतो. म्हणजेच काय पतनिर्मिती हे बँकांकडून घडून येतात. बँकांकडून जे ग्राहक आहेत ते जास्त प्रमाणात कर्ज घेतात, पैसे त्यांच्याकडे जास्त येतो आणि ते बाजारामध्ये जे वस्तू व सेवा आहेत ते खरेदी करण्यासाठी जातात आणि एकंदरीत त्या वस्तू व सेवांची मागणी वाढल्या कारणानं त्यांची किंमत वाढ घडून येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त म्हणजे किंमत निर्मितीत वाढ हे घटक पुरवठाजन्य नसून ते काय आहे तर मागणीजन्य घटक आहे. ओके. अशा प्रकारे एकंदरीत आपण मागणीजन्य आणि पुरवठाजन्य घटक किंवा जे किंमत वाढीस कारणीभूत असणारे घटक समजून घेतलेले आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत कुठले घटक नाहीत. आता या ठिकाणी कॉन्सेप्च्युअलचा भाग आहे. म्हणजे कॉन्सेप्ट जे आपण म्हणतो त्या कॉन्सेप्ट जर आपला व्यवस्थित क्लिअर असेल दारिद्र्य निर्मिती कोणत्या घटकामुळे होते, कुठल्या घटकामुळे दारिद्र्य कमी होतो, तर जे व्यवस्थित क्लिअर असेल तर आपल्या लक्षात येईल की जे भाववाढ आहे या ठिकाणी जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शन जर बघितलं आपण किंवा पर्याय विधान जे बघितलं आहे भाववाढ, तर भाववाढ म्हणजेच आता आपण किंमत वाढ बघितलं. किंमत वाढ झाल्या कारणाने जे कमी उत्पन्न असणारे जे मध्यमवर्गीय आहेत ते आवश्यक त्या प्रमाणामध्ये ज्या वस्तू व सेवा खरेदी करू शकत नाही. परिणामी त्यांचे जे स्टँडर्ड ऑफ किंवा जीवनाचा किंवा राहणीमानाचा जो दर्जा आहे तो खालावतो. परिणामस्वरूप दारिद्र्य वाढीस कारणीभूत ठरतो. ओके. त्यामुळे भाववाढ हे दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत ठरणारे घटक आहे. आपल्याला नाही शोधायचं आहे. नाही तर भाववाढ हे कारणीभूत ठरणारे घटक असल्याकारणाने आपल्या पर्यायामध्ये असायला नको. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 गेले. त्याच्यानंतर आहे शासकीय खर्चात वाढ. आता शासकीय खर्चात वाढ केला तर दारिद्र्य निर्मिती होतो का, तर शासकीय खर्चात वाढ केल्याने काय होतं तर ते दारिद्र्य कमी करण्यासाठी मदत होतो, ना की दारिद्र्य निर्मितीस चालना मिळतो. समजा सरकारने किंवा शासनाने किंवा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने आपल्या नागरिकांवर खर्च केला वेगवेगळे स्कीम राबवून, जसं महा-डी-बी-टी सारखे स्कीम झाले. त्याच्यानंतर आपण जे आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ज्याच्यामध्ये आपण दर वर्षाला आपण 6,000 रुपये त्यांच्या खात्यावर हस्तांतर करतो. त्यामुळे त्यांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते उंचावण्यास मदत होतो. म्हणजे पैसा त्यांच्या अकाउंटमध्ये असतो आणि ते खर्च करतो. परिणामस्वरूप त्यांची दारिद्र्य कमी करण्यास मदत होतो. त्यामुळे जे आहे ते आपल्याला दारिद्र्य निर्मिती
दारिद्र्य निर्मितीस चालना देणारे घटक नसून ते दारिद्र्य कमी करण्यासाठी चालना देणारे एक घटक आहे. त्यामुळे आपल्या पर्यायात ब तर 100% असायला हवं. त्याच्यानंतर तुटीची अर्थभरणा. अर्थव्यवस्थेत जेव्हा आपण तुटीची अर्थभरणा करतो त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण वाढतो. लोकांजवळ वेगवेगळ्या पद्धतीने किंवा गव्हर्नमेंटने वेगवेगळे अनुदान वगैरे देऊन गरीब लोकांवर किंवा मध्यमवर्गीय लोकांकडे जास्त प्रमाणात पैसे हस्तांतर झाल्या कारणानं परिणामी दारिद्र्य दूर करण्यास चालना मिळतो. तर हे देखील दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नसून ते दारिद्र्यता दूर करण्यास मदत करणारे घटक आहेत. ओके. आणि अल्पबचती व भांडवल निर्मिती याचा काही संबंध नाही दारिद्र्याशी. ओके. त्यामुळे हे तर आपल्या पर्यायामध्ये असणार नाही. अल्पबचती म्हणजे जी बचत आहे ते बचत कमी प्रमाणात असणे किंवा भांडवल निर्मिती. याच्यामध्ये भांडवल निर्मिती जर आपण एखादा उद्योग उभारलेला असेल तर आपण भांडवल निर्मितीमध्ये जेवढा पैसा खर्च केलेला असेल तर ते पैसे जर व्यवस्थित जर प्रोडक्शन किंवा जो उत्पादन आहे ते उत्पादनक्षम त्या प्रमाणात जर झालेलं नाही तर आपण त्या जर व्यवस्थित झालेलं नाही तर आपण आपल्याजवळ जे उत्पन्न आहे तो उत्पन्न किंवा आपला जो भांडवल आहे भांडवलीचा जो खर्च आहे त्यामुळे आपली उत्पन्नाची जी शक्ती आहे ती कमी होते. परिणामस्वरूप आपण दारिद्र्य निर्मितीस चालना मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणी कुठले घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत ठरणार नाही तर शासकीय खर्चात वाढ आणि तुटीची अर्थभरणा हे दारिद्र्य कमी करण्यासाठी मदत करते. म्हणून पर्याय क्रमांक 4 ब आणि क योग्य पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता पुढचा प्रश्न दारिद्र्याविषयीच दिलेला आहे. म्हणजे दारिद्र्य खूप महत्त्वाचं प्रकरण आहे आपल्याला लक्षात येतो. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव. सरळ व्याख्याबद्दल विचारलेलं आहे की याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो. तर आता दारिद्र्य म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. तर दारिद्र्य म्हणजे काय तर एखाद्या परिस्थितीमध्ये समाजातील जे घटक आहेत ते समाजातील घटक आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत ते मूलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नसतील. मूलभूत जीवनावश्यक गरजा म्हणजे कोणते घटक तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे घटक जर पूर्ण करण्यास त्यांच्याजवळ किमान उत्पन्न नसेल तर आपण त्यास दारिद्र्य किंवा गरिबी म्हणतो. ओके. तर गरिबीचे 2 प्रकारचे गरिबी आपण प्रामुख्याने पाहतो की कुठले 2 प्रकारचे आपण गरिबीचे मोजमाप कोणत्या पद्धतीने केले जाऊ शकतो. तर एक तर आहे सापेक्ष दारिद्र्य ज्यालाच आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतो आणि निरपेक्ष दारिद्र्य ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो. ओके. ॲब्सोल्यूट पॉवर्टी. तर आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर सापेक्ष दारिद्र्य मोजताना एका विशिष्ट कुटुंबातील किंवा एका विशिष्ट उत्पन्न गटातील व्यक्तींची तुलना दुसऱ्या विशिष्ट उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उत्पन्नाशी केला जातो. म्हणजे काय का तर यांच्या विविध गटांची उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचे वितरण कसे झालेले आहे त्यानुसार हे सापेक्ष दारिद्र्य काढले जाते. समजा एका कुटुंबाची उत्पन्नाची तुलना ही इतर जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाशी केली जाते व दारिद्र्य रेषा ठरवली जाते किंवा दारिद्र्य ठरवले जाते. ओके. आणि हे प्रामुख्याने कुठल्या देशामध्ये जे विकसित देश आहेत USA झाला, त्याच्यानंतर युरोपियन कंट्री झाले, फ्रान्स, इंग्लंड हे जे युरोपियन देश आहेत विकसित देश आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीची रिलेटिव्ह पॉवर्टी मोजली जाते. मात्र जे विकसनशील देश आहेत ज्याच्यामध्ये ज्या देशातील जे मध्यमवर्गीय आहेत किंवा अतिशय गरीब लोक ज्या ठिकाणी राहतात ज्यांच्याजवळ आपली स्वतःची किमान जीवनावश्यक गरजेची पूर्तता करण्यास आवश्यक तेवढा उत्पन्न नसतो त्याला आपण या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये कन्सिडर केला जातो. ओके. निरपेक्ष दारिद्र्यामध्ये. तर या ठिकाणी हेच दिलेलं आहे की किमान जीवनावश्यक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजांची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव म्हणजे जितका पाहिजे तितकाही उत्पन्न त्यांच्याकडे नसणे म्हणजेच काय तर त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट म्हणजे कंप्लीट दारिद्र्य आहेत ते. ओके. तर अशा या विशिष्ट दारिद्र्य रेषा यात म्हणजे या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये विशिष्ट दारिद्र्य रेषा ठरवली जाते ज्याच्यामध्ये जीवनावश्यक गरजेच्या पूर्ततेवर अवलंबून असते. जे दारिद्र्य रेषा या जीवनावश्यक गरजेच्या पूर्ततेवर अवलंबून असतो. ओके. आणि या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मोजमाप करताना एक विशिष्ट पद्धती मोजमापासाठी प्रामुख्याने वापरली जाते. मग ते कॅलरी निकष असेल किंवा एक विशिष्ट उत्पन्नाचा या ठिकाणी दिलेला असेल तर अशा पद्धतीने आपण हे दारिद्र्याचे 2 प्रकार या ठिकाणी बघितलेला आहे. त्या ठिकाणी प्रश्नामध्ये कुठल्या दारिद्र्याविषयी बोललेलं आहे तर किमान उत्पन्नाचा अभाव असणे जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी. तर पर्याय आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे निरपेक्ष दारिद्र्य हे योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न
पुढच्या प्रश्नात अन्न सुरक्षा कायदा या संदर्भात विचारलेला आहे की अन्न सुरक्षा कायद्यामध्ये कुठले विधान योग्य विधान आहेत. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये अन्न सुरक्षा कायद्यावर प्रामुख्याने सातत्याने प्रश्न विचारताना देखील आपण 2013 ते 23च्या दरम्यान जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास आपल्याला लक्षात येईल की या अन्न सुरक्षा कायद्यावर देखील वारंवार प्रश्न विचारताना आपल्याला दिसतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. विधान काय सांगतो तर हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. ब विधान काय सांगतो तर ब विधानामध्ये असं दिलेलं आहे की दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, दरमहा प्रति किलो ₹2 प्रमाणे जाडे भरडे धान्य आणि दरमहा प्रति किलो ₹1 प्रमाणे गहू उपलब्ध करून देणार आहे. कुठले विधान बरोबर आहे? त्याआधी आपण अन्न सुरक्षा कायदा म्हणजे नेमकं काय ते आपण बघूयात. आता अन्न सुरक्षा कायदा जे आहे ते 2013 मध्ये म्हणजे अस्तित्वात आले. जे 5 जुलै 2013ला हे कायदा राष्ट्रपतीद्वारे संमत झाले आणि एकंदरीतच अन्न सुरक्षेच्या संदर्भाने एक खूप महत्त्वाचं जे बदल आहे किंवा महत्त्वाचा जे वाटा आहे ते आपल्या भारताच्या याच्यामध्ये इतिहासात घडलेला आहे. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे या कायद्यानुसार ग्रामीण भागातील 50% लोक ग्रामीण भागातील किती टक्के लोक तर 50% लोक हे आणि शहरी भागातील ग्रामीण भागातील 75% आणि शहरी भागातील 50% लोकांना या लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमद्वारे सवलतीच्या दरात धान्य मिळविण्यासाठीचा कायदेशीर अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामुळे काय झालं तर या कायद्यात सुमारे 2/3 लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न कायदा हे भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लागू आहे. या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 2 प्रकारच्या श्रेणीमध्ये लाभार्थी मोडले जातो आहेत. याच्यामध्ये एक आहे प्राधान्य कुटुंब आणि दुसरा आहे अंत्योदय. तर प्राधान्य कुटुंब यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्रायोरिटी हाऊसहोल्ड किंवा प्रायोरिटी बेस्ड हाऊसहोल्ड आणि अंत्योदय अन्न योजना हे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये किंवा दुसरे लाभार्थी आहेत. तर यांना प्रत्येकाला म्हणजे काय तर एका कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य देण्याची तरतूद या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये गहू ₹2 किलो, त्याच्यानंतर तांदूळ ₹3 किलो आणि भरड धान्य ₹1 प्रति किलो दराने देण्यात यावं. तर या ठिकाणी दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं होते की तांदूळ ₹3 प्रमाणे प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो ₹2 प्रमाणे जाडे भरडे आणि प्रति किलो ₹1 प्रमाणे गहू. तर या ठिकाणी दिलेले आहे गहू ₹2 प्रमाणे असायला पाहिजे. तर या ठिकाणी गहू ₹1 दिलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक विधान ब हे चुकीचे असणार आहे. तांदूळ ₹3, गहू ₹2 आणि जाडे भरडे धान्य ₹1 अशा पद्धतीने या ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 फक्त अ बरोबर असणार आहे तर ब चुकीचं असणार आहे. या ठिकाणी जे जाडे भरडे धान्य आहे त्यात ₹1 प्रमाणे असायला हवं होतं आणि गहू जे आहे ते ₹2 किलो प्रमाणे गहू पर केजी. त्याच्यानंतर आहे भारतीय लोकसंख्येच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे की भारताची जी लोकसंख्या आहे त्याविषयी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे की भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे, म्हणजे एकूण जगाच्या किती टक्के लोक भारतात राहतात. तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, फॅक्च्युअल अतिशय. तर पर्याय क्रमांक 3 17.5% इतके लोक एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 17.5% लोक भारतामध्ये राहतात. तर या ठिकाणी मी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता. या ठिकाणी जगाच्या पृष्ठभागाचं 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापलेलं आहे. मात्र लोकसंख्येच्या बाबतीत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% इतके लोक हे भारतात राहतात. तर या ठिकाणी तुम्ही जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढून नंतर रिवाईज करू शकता.
पुढचा प्रश्न बघूयात. आता या पुढच्या प्रश्नामध्ये लोकसंख्या धोरणाविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे विविध धोरण आहेत, शासनाचे विविध धोरणावर या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या वर्षामध्ये हे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. तर या 2018च्या पेपरमध्ये देखील लोकसंख्या धोरणावर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि ते भारतीय पुरुषांचे विवाहाचे वय किमान वय 21 वर्षे आणि स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे कोणत्या धोरणानुसार निश्चित करण्यात आली, अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहे. तर अतिशय फॅक्च्युअल आहे. जर आपल्याला माहिती असेल तर आपण एका सेकंदामध्ये हे आन्सर आपल्याला निघू शकते. तर पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. तर 1976च्या धोरणाअंतर्गत हे ठरवण्यात आलं की भारतीय जे पुरुषाचे विवाहाचे वय असणार आहे ते 21 वर्षे आणि स्त्रियांचे किमान वय 18 वर्षे असणार आहे. ओके. अजून जर डिटेल एक्सप्लेनेशन जर बघितलं तर कुटुंब नियोजनवर भर देणारा जे भारत आहे ते असा पहिला देश आहे ज्या देशामध्ये आपण कुटुंब नियोजन पद्धती अंमलात आणलेला आहे. ओके. आणि 1952मध्ये आपण जगातील पहिला देश होतो जे अशा पद्धतीने कुटुंब नियोजनावर भर देणारा पहिला देश ठरलो. 1966मध्ये आरोग्य मंत्रालयाअंतर्गत कुटुंब नियोजन विभाग स्थापन करण्यात आलेला आहे. आणि 1976चे धोरण काय सांगतो तर 1976च्या धोरणामध्ये आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय लोकसंख्येचे धोरणाची घोषणा करण्यात आली. या धोरणाने कुटुंब नियोजनाचा म्हणजे कुटुंब कल्याणचा अशा प्रकारे विस्तार केला गेला. ओके. ज्याच्यामध्ये सरकारने विधेयक आणले की लग्नाचे वय वाढवण्याचे निश्चित केले गेले, ज्याच्यामध्ये मुलींसाठी 18 वर्ष किमान वय आणि मुलांसाठी 21 वर्षे असणार आहेत. तर अशा पद्धतीने या धोरणामध्ये आपल्याला हे म्हणजे पुरुषांचे विवाहाचे वय 21 वर्ष आणि स्त्रियांचे विवाहाचे वय 18 वर्ष हे निश्चित करण्यात आल्याचे दिसून येतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये सामाजिक सुरक्षाच्या ज्या काही योजना आहेत, जे विविध योजना सामाजिक सुरक्षा संदर्भात आहे. सामाजिक सुरक्षा ज्याला आपण सोशल सिक्युरिटी म्हणतो, पेन्शन असतील, विविध आरोग्यविषयक सुविधा असतील, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी जे वेगवेगळे सोयीसुविधा गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, अभियानांच्या माध्यमातून, तर त्याविषयी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केलेले आहे. विधान या ठिकाणी दिलेलं आहे की आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. तर मित्रांनो, वरीलपैकी तीनही जे योजना आहेत ते या सामाजिक सुरक्षा या अंतर्गत येतात, म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी मी काही एक्सप्लेनेशनमध्ये म्हणजे डिटेल दिलेलं आहे. तर सविस्तर याच्यामध्ये जर तुम्ही आपण जर ही योजनेचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आम आदमी जी विमा योजना आहे ती 2 ऑक्टोबर 2007मध्ये सुरू करण्यात आली आणि याचे जे संचालन आहे किंवा याचे जे देखरेख आहे ते कोणाद्वारे केले जातं तर LIC अंतर्गत करण्यात येतं. ओके. LIC या संस्थेद्वारे या आम आदमी विमा योजनेचे जे काही नियंत्रण वगैरे आहे ते संरक्षण वगैरे नियंत्रण करण्याचे काम LIC या कंपनीकडे देण्यात आलेलं आहे. आता आम आदमी विमा योजना ही ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील व प्रमुख कमावत्या व्यक्तीला विमाचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही एक प्रकारची योजना आहे. यामध्ये जे वयोगट आहे ते 18 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील भूमिहीन कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख. ओके. म्हणजे जे मूळ कर्ता पुरुष आहे जो 18 ते 59 वयोगटातील त्याच्या नावाने हे अशा पद्धतीने आम आदमी विमा योजना काढली जाते. आणि याचे संचालन कोणत्या कंपनीमार्फत होते तर भारतीय आयुर्विमा महामंडळ, ज्याला आपण LIC म्हणतो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ओके. याद्वारे विमा उतरवला जातो. त्याच्यानंतर आहे जे राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आहे. तर राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही 1 एप्रिल 2008 रोजी सुरू झाली. ओके. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि हे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील एक प्रकल्प आहे. 1 एप्रिल 2015 रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत या योजनेला आणण्यात आले. आणि याचे जे मुख्य उद्देश आहे ते काय तर दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब आहे व इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्य विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आहे. त्याच्यानंतर आहे जी राष्ट्रीय
सामाजिक सहाय्य कार्यक्रम आहे, तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम कधी सुरुवात करण्यात आले? तर याची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी करण्यात आली, जे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येतो. ओके. आणि या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत ही एक भारत सरकारची केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्याच्या अंतर्गत वृद्ध पुरुष किंवा महिला, त्याच्यानंतर आहे विधवा महिला, अपंग व्यक्तींना सामाजिक पेन्शनच्या स्वरूपात विविध आर्थिक सहाय्य केले जाते. ओके. आणि या योजनेत केवळ दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींचा लाभार्थी म्हणून समावेश होतो. ओके. दारिद्र्य रेषेतील वरील व्यक्तींचा समावेश होत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नातील जे GDP GNP संदर्भात जे प्रश्न जे कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टवर संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहे? म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते आपल्याला आधी माहिती असायला हवं. तर एकंदरीतच हरित राष्ट्रीय उत्पन्न किंवा ज्यालाच आपण ग्रीन GDP म्हणतो, त्या संदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे हरित राष्ट्रीय उत्पन्न आहे ते हरित राष्ट्रीय उत्पन्नालाच आपण ग्रीन GDP म्हणतो आहोत. तर हरित राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो अशा एकंदरीत प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास. तर कुठल्या गोष्टींशी या हरित राष्ट्रीय उत्पन्नाचा संबंध आहे? तर या तीनही घटकांचा संबंध या हरित राष्ट्रीय उत्पन्नाशी, ज्याला ग्रीन नॅशनल इन्कम म्हणतो, त्याच्याशी संबंधित आहे. असल्या कारणानं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे योग्य पर्याय असणार आहे. आता हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच काय, ग्रीन GDP संदर्भाने आपल्याला काही गोष्टी माहिती असायला हवं की जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो त्यावेळेस आपण जे GDPची जी संकल्पना वापरतो, त्या GDPच्या संकल्पनेमधून जेव्हा आपण बजेट मांडताना किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना GDPच्या जे मूळ संकल्पनेतून जेव्हा पर्यावरणाला नुकसानकारक ज्या काही नैसर्गिक स्रोत आहेत, त्या नैसर्गिक स्रोतांची हानी होऊ शकणारे जे घटक आहेत, त्या घटकांचे मूल्य बाहेर काढतो आणि ते घटकांचे मूल्य त्या पारंपरिक जे ट्रॅडिशनल GDP आहे, त्या ट्रॅडिशनल GDP मधून वजा करतो आणि जे शिल्लक राहतं त्याला आपण हरित GDP म्हणतो. ओके. म्हणजेच काय, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पर्यावरणाचा ऱ्हास सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्या कारणानं याकरिता हरित GDP ही संकल्पना उदयास आली. नैसर्गिक स्रोतांची हानी आणि पर्यावरणीय ऱ्हास घडून येऊ न देता शक्य असलेल्या GDP म्हणजे हरित GDP होय. ओके. हरित GDP करिता नैसर्गिक स्रोतांची झालेली हानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांचा पूर्ववत करण्याकरिता लागणारा जो खर्च असतो, तो खर्च हरित GDP मधून वजा केला जातो, जे या सूत्रांच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समजा आपल्याला भारताच्या एखाद्या ठिकाणी फॅक्टरी सुरू करायची आहे किंवा कारखाना सुरू करायचा आहे किंवा एखादा आर्थिक प्रकल्प राबवायचा आहे आणि त्या आर्थिक प्रकल्प राबवताना किंवा त्या ठिकाणी एखादं इंडस्ट्रीयल सेक्टर ग्रो करताना त्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये किती पर्यावरणाची हानी होते, किती नुकसान होतं, त्याचे मूल्य आपण त्या पर्यावरणाचे तितक्या हानीचे मूल्य आपण जेव्हा पर्यावरणीय किती हानी झाली त्याचे मूल्य जेव्हा आपण काढतो आणि ते एकंदरीत आपण जे GDP ठरवलेलं आहे त्याच्यातून वजा करतो, तेव्हा त्या GDPला आपण हरित GDP म्हणतो. ओके. ज्याच्यामध्ये या हरित GDP मध्ये अनेक समस्या निर्माण होतात. ओके. ज्याच्यामध्ये पर्यावरणीय ऱ्हास आहे, त्याच्यानंतर लाभ आहे, नैसर्गिक संसाधनाचे जे तत्व आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा समावेश या हरित GDPच्या अनुषंगाने विचारात घेतला जातो. आर्थिक मूल्यांची आकडेवारी ही संशयास्पद स्वरूपाची असते. बरोबर आहे, कारण आपण हरित GDP किती नुकसान झालं हे आपण पर्यावरणीय जे नुकसान आहे ते आपण पैशाच्या स्वरूपात भरू शकत नाही, पण आपण त्यांना पैशाच्या स्वरूपात मोजण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपण ते संशयास्पद ठरतो आहे. ओके. तर अशा स्वरूपाने हे राष्ट्रीय उत्पन्न संदर्भात विचारलेले प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये सहस्त्र विकास लक्ष्य, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, त्या संदर्भात आयोगाने विचारलेला प्रश्न आहे आणि आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये शाश्वत विकास जो टॉपिक मेन्शन केलेला आहे त्या टॉपिक अंतर्गत येणारा जो टॉपिक आहे किंवा सब टॉपिक असणारा एक प्रकारचा संकल्पना आहे किंवा टॉपिक आहे, सहस्त्र विकास लक्ष्य किंवा ज्यालाच आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे म्हणतो. तर या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचे
मापन कशा पद्धतीने केले जाते किंवा कशाचे मापन केले जाते यामध्ये. तर या ठिकाणी विधान दिले जाते. दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता आणि विकासासाठी जागतिक भागीदारी. तर सर्वात आधी आपल्याला हे सहस्त्र विकास ध्येय म्हणजे काय ते आपल्याला जाणून घेणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहस्त्र विकास ध्येय ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, ते 2015 पर्यंत साध्य करायची 8 उद्दिष्ट आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये 8 उद्दिष्टांचा समावेश करण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सहस्त्रशताब्दी शिखर परिषदेदरम्यान 190 देशांनी हे स्वीकारले. जे 2015 पर्यंत आपल्याला 8 जे ध्येय ठरवण्यात आले त्या ठिकाणी त्या परिषदेमध्ये, ते 2015 पर्यंत पूर्ण करायचे आहे. कुठले 8 ध्येय ठरवण्यात आले होते? तर याच्यामध्ये ध्येय क्रमांक 1 होता अत्यंत दारिद्र्य व उपासमारीचे उच्चाटन करणे. ध्येय क्रमांक 2 होता जे गोल 2 नंबरचा गोल काय होता तर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्राप्त करणे. त्याच्यानंतर आहे ध्येय तिसरा स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे. ध्येय चौथा काय होतं तर बालमृत्यू कमी करणे. ध्येय पाचवा काय होतं तर मातांचे आरोग्य सुधारणे. ध्येय 6 काय होतं तर HIV एड्स सारख्या मलेरिया किंवा इतर रोगांचा सामना करणे आणि त्यांच्यापासून या रोगांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखणे. ध्येय 7 नंबरचं ध्येय काय होतं तर पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे. आणि जो शेवटचा आहे 8 नंबरचं ध्येय काय होतं तर विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. तर अशा प्रकारे 8 ध्येय सुनिश्चित करण्यात आले. तर या 8 ध्येयामध्ये 18 मोजण्यायोग्य लक्ष्यांमध्ये यांचे विभाजन करण्यात आले आणि जे 48 सूचकांमध्ये मोजले गेले. ओके. तर या ठिकाणी आता पर्यायाकडे येऊयात, आपल्या प्रश्नाकडे येऊयात. आता या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की दारिद्र्य व भूक कमी करणे हे होते का उद्दिष्ट? तर बरोबर आहे. पहिला ध्येय होते ते. महिला सबलीकरण बरोबर आहे. महिला सबलीकरण हे ध्येय क्रमांक 3 नंबरचा तिसरा ध्येय होते. पर्यावरणीय शाश्वतता 7व्या क्रमांक ध्येय होते. पर्यावरणीय शाश्वतता आणि विकासासाठी जागतिक भागीदारी हे 8व्या क्रमांकाचे ध्येय आहेत. तर वरीलपैकी सर्व हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा सहस्त्रक विकासाची लक्ष्ये किंवा ध्येय आपण म्हणू शकतो. ओके. तर पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनेचा समावेश होतो? परत योजना संदर्भात हे विचारला गेलेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की महिला व बालकल्याण अंतर्गत योजनांमध्ये कुठल्या योजनेचा समावेश होतो? तर अविधान आहे अंगणवाडी सेवा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान आणि बाल सुरक्षा योजना. तर कुठल्या योजनांचा समावेश या महिला व बाल कल्याण योजनेमध्ये होतो? तर मित्रांनो या वरील सर्वही जे आहेत त्यांचा समावेश या महिला व बाल कल्याण योजनांमध्ये होतो. आता 1 बाय 1 हे योजना काय आहेत ते आपण बघूयात एकंदरीत शॉर्टमध्ये. तर अंगणवाडी सेवा योजनेची सुरुवात कधी झाली? तर अंगणवाडी जी सेवा योजना आहे त्याची सुरुवात झाली 1975 मध्ये. ओके. ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत याची सुरुवात 1975 मध्ये करण्यात आलेली होती. ज्याचा उद्देश होता की जे भूकमरीचे प्रमाण आहे बालकांमध्ये भूकमरीचे प्रमाण किंवा कुपोषणापासून सामना करण्यासाठी हे एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे अंगणवाडी सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली. आता मातृवंदना योजनेची सुरुवात कधी झाली? तर मातृवंदना योजनेची सुरुवात झाली 1 जानेवारी 2017 ला. या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत स्तनदा गरोदर महिलांना किंवा गरोदर मातांना किंवा स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ओके. 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते आणि ही एकंदरीतच केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्या अंतर्गत आणि ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर महिला आणि बाल विकास मंत्रालय. ओके. मंत्रालयावर देखील प्रश्न विचारला जातो की प्रधानमंत्री मातृवंदना योजना कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर अशा स्वरूपाचा जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती असायला हवं की हे महिला व बाल विकास मंत्रालय किंवा समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. समजा जर या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत एखादी महिला पात्र ठरली आणि जर ती महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत देखील लाभार्थी ठरली तर तिला अतिरिक्त 1,000 रुपयाची मदत केली जाते. म्हणजे या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 5,000 रुपयांची मदत परत आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 1,000 रुपयाची मदत असे एकंदरीत एकूण 6,000 रुपये त्या स्तनदा मातांना किंवा गरोदर महिलेला प्रोव्हाइड केले जाते.
तर अशा स्वरूपाचे हे दिलेलं आहे. आणि परत याच्यामध्ये जे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे ते विविध हप्त्यांमध्ये प्रोव्हाइड केली जाते. पहिला लाभ 1,000 रुपयांचा, त्याच्यानंतर 2,000 रुपये, त्याच्यानंतर 2,000 रुपये तिसऱ्या हप्त्यावेळेस. ओके. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय पोषण अभियान. आता राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली, तर राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात 2018मध्ये सुरू झाली. या प्रोग्राम जरी कार्यक्रम 2017मध्ये लागू झालेला असला तरी याची प्रत्यक्ष सुरुवात 2018मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश काय, तर म्हणजे बालकांमधील कुपोषणाची पातळी कमी करणे आणि देशातील मुलांमध्ये जे असणारे पोषण आहे ते पोषणाचा दर्जा उंचावणे हे या राष्ट्रीय पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. याच्यामध्ये किशोरवयीन मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचं पोषण सुधारण्यासाठी हे पोषण अभियान राबवले जाते. ज्या अंतर्गत आपल्याला माहितीच असेल की जे अंगणवाडी वगैरे आहेत, अंगणवाडी सेविका या स्तनदा माता किंवा गरोदर महिला किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे न्यूट्रियन्स सप्लिमेंट प्रोव्हाइड करत असतात. आता बाल सुरक्षा योजना. आता बाल सुरक्षा योजना कधी सुरुवात झाली, तर याची सुरुवात बाल संरक्षण योजना ही 2009-10मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. ओके. आणि केंद्र सरकारकडून एकंदरीत हे निधी या बाल सुरक्षा योजनेसाठी प्रोव्हाइड केला जातो. लाभार्थी जे असतात ते बाल व विकास महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत ही बाल सुरक्षा योजना राबवली जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही महिला व बाल कल्याण योजनेमध्ये या योजनांचा समावेश होतो. अशा स्वरूपाचा एकंदरीत प्रश्न होता. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल बेस अंडरस्टँडिंगचा भाग आहे. हे प्रश्न, या प्रश्नावर आपल्याला दारिद्र्य घटवण्यासंबंधी कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार व वेतनाधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. का गरजेचे आहे याविषयी म्हणजे कोणते कारण आहे, त्या कारण आपल्याला शोधायचे आहे. समजा एखाद्या आपल्याला पॉवर्टी कमी करायची असेल, दारिद्र्य कमी करायचे असेल तर कुठल्या गोष्टीला अधिक भर द्यावा, त्या संदर्भात भर देताना कुठल्या गोष्टीचा समावेश असायला हवा, तर स्वयंरोजगार ज्याला आपण सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतो. ओके. सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा आणि वेज एम्प्लॉयमेंट. ओके. तर ह्या दोन गोष्टी या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात दारिद्र्य कमी करण्यासाठी. तर कारणीभूत घटक काय आहेत, तर याच्या मागेचे जे कारण आहेत, तर का कारण आहेत. ग्रामीण भागात स्वयंरोजगार जास्त प्रचलित आहे. ओके. वेतन रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील अवलंबित्व वाढविते. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवं की समजा ग्रामीण भागामध्ये जर स्वयंरोजगार वगैरे जर सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रचलित जर असेल तर जे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये रोजगारासाठी जे जाणारे मजुरांचा, कामगारांचा जो प्रश्न आहे तो ग्रामीण भागामध्ये सोडवला जाईल आणि परिणामी शहरी भागामध्ये ज्या काही रोजगार आहेत ते शहरी भागातील लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि ग्रामीण भागातील लोक काय करतील, ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना स्वयंरोजगारच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह भागवतील. परिणामी त्यांचे दारिद्र्य कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे ते योग्य पर्याय असणार आहे किंवा जे विधान आहे ते बरोबर आहे. आता वेतन रोजगारावरील अवलंबित्व मालकावरील अवलंबित्व वाढवते. तर डिपेंडन्स ऑन वेज एम्प्लॉयमेंट विल लीड टू द टोटल डिपेंडन्स ऑन द एम्प्लॉयर. बरोबर आहे. समजा एखादा 10 कामगार आहेत आणि 10 कामगार ए या मालकाकडे आहेत, पण या 10 कामगारांपैकी समजा 2 कामगारांनी स्वतःचा सेल्फ एम्प्लॉयमेंट जे आहे ते सुरू केला, तर फक्त ज्या मालकाला जर 10 कामगार जे अतिरिक्त जे लोक लागत होते तर या 2 लोकांना म्हणजे 10 पैकी समजा 2 लोकांनी स्वतःचे जे व्यवसाय सुरू केले तर परिणामी 10 पैकी 2 लोक ते परत जातील आणि त्या 2 लोकांच्या जागी आवश्यक असणाऱ्या 2 लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि रोजगार प्राप्त असल्याकारणानं हे जे 2 लोक आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याने किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट त्यांनी चालवल्या कारणानं त्यांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो दूर होईल आणि परिणामी ते दारिद्र्यापासून दूर जातील. मात्र हे जे 2 लोक नवीन येतील या 10मध्ये समाविष्ट 8 जे होते त्यांच्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांना परत रोजगार प्राप्त होईल आणि त्यांच्याही एकंदरीतच रोजगार प्राप्त झाल्यानं त्यांच्याही उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो मिटेल. अशा स्वरूपाचा हे प्रश्न आहे की त्या मालकांवरील अवलंबित्व वाढेल म्हणजे त्या 2 लोकांचा जो अतिरिक्त भाडा आहे तो मालकांवर जाईल. ओके. त्यामुळे ब देखील बरोबर आहे. आता या ठिकाणी असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.
बरोबर आहे. जर सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा वेतनाधिष्ठित रोजगार या गोष्टींचा जर समाविष्ट केला नाही तर श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे कमी श्रीमंत. कारण हे जे गरीब आहे ते फक्त त्या श्रीमंतांनी दिलेलं त्या श्रीमंतांच्या अधिकाराखाली जे काही इंडस्ट्रियल सेक्टर आहे त्या सेक्टरमध्येच कामगार म्हणून काम करतील आणि परिणामी यांचा नफा अधिक प्रमाणात वाढेल. मात्र यांना जो उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो उत्पन्नाचा स्रोत कमी असल्याकारणानं यांना तितक्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होणार नाही. परिणामी यांची जी दरी आहे ती दरी वाढत जाईल. ओके, त्यामुळे क देखील बरोबर असणार आहे. आणि श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. बरोबर आहे. जर स्वयंरोजगार किंवा वेतनाधिष्ठित रोजगार जर नसेल तर श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील हे बरोबर आहे. कारण आताच बघितलं आपण ते फक्त श्रीमंतांनी हे जास्त जे संसाधने आहेत त्या संसाधनांवर ऑक्युपाय करतील आणि परिणामस्वरूप जे गरीब लोक आहेत किंवा जे स्वयंरोजगार करणारे लोक आहेत, जे सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळवणारे जे लोक आहेत त्यांना ते कमी प्रमाणात उपलब्ध होईल. परिणामी ते संसाधने श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील. अशा प्रकारे हे जे चारही स्टेटमेंट आहे ते चारही स्टेटमेंट बरोबर असणार आहे. वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडल्या गेली. ओके, कोणत्या अहवालात मांडल्या गेली तर अतिशय फॅक्च्युअल आहे. अतिशय फॅक्च्युअल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आधी आपण मानवी दारिद्र्य निर्देशांक कधी अस्तित्वात आले ते बघूयात. तर मानवी दारिद्र्य निर्देशांक हे मानवी दारिद्र्य निर्देशांक आहे ज्याला HPI म्हणतो, ते संयुक्त राष्ट्रांनी मानव विकास निर्देशांकाला पूरक म्हणून विकसित केलेला देशातील समुदायांच्या दारिद्र्याचे द्योतक आहे, जे 1997 मध्ये मानव विकास अहवालाचा भाग म्हणून प्रथम नोंदवला गेला. म्हणजेच काय तर मानवी दारिद्र्य निर्देशांक हे युनायटेड नेशनद्वारे जे काही मानव विकास अहवाल जारी केला जातो त्या जारी केलेल्या अहवालामध्ये पहिल्यांदाच 1997 मध्ये या मानवी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना उदयास आली. आता युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने विकसित केलेला UNDP या UNDP मार्फत हे अहवाल जारी केला जातो. तर अशा स्वरूपाचा जो मानव विकास अहवाल आहे तो 1997 मध्ये उदयास आलेला होता. मात्र त्याला 2010 मध्ये त्याच्या जागी नवीन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच काय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक या ठिकाणी UNDPने घेऊन आलेला आहे. ओके, UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की स्थिर गणनात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे, कारण शोधा. आता या ठिकाणी ट्रान्सलेशनमध्ये खूप हेवी ट्रान्सलेशन आहे. इंग्लिशमध्ये जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की सेन्सस टाउन म्हणजेच काय तर नागरीकरण, म्हणजे जास्त भागात एखाद्या भागात नागरीकरणाचे प्रमाण का वाढलेले आहे, त्याचे कारण काय आहेत, त्याविषयी हे प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो. आता हे भारतामध्ये या अशा प्रकारचे जे जनगणनेचे शहर ज्याला आपण सेन्सस टाउन म्हणतो किंवा नागरीकरण झाल्याने जे शहर निर्माण होतात त्याला, तर ते कायदेशीररित्या अधिसूचित किंवा प्रशासित नाही आहेत, परंतु तरीही ज्याच्या लोकसंख्येचे शहरी वैशिष्ट्य प्राप्त केलेली आहेत त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने त्या भागाला किंवा त्या क्षेत्राला आपण जनगणनेचे शहर किंवा सेन्सस टाउन अनुसार आपण नागरीकरण झालेलं आहे असं आपण म्हणतो. ओके, समजा एखाद्या क्षेत्राची जर लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असेल आणि त्या क्षेत्रात जे कामगार करणारे जे कर्ते पुरुष आहेत, त्या क्षेत्रातील जे कर्ते पुरुष आहेत ते किमान 75% लोक हे कृषी क्षेत्राबाहेर कार्यरत असतील आणि त्या एरियाची किंवा त्या क्षेत्राची जी लोकसंख्येची घनता असेल ते 400 व्यक्तीपेक्षा जास्त असेल प्रति किलोमीटर, तर प्रति किमी 400 व्यक्तीपेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस त्या क्षेत्राला आपण नागरीकरण क्षेत्र म्हणून घोषित करतो. तर त्याचे काय कारण आहे की ते वाढत आहेत. तर शहर अनुशासन संरचना नसतात, आवश्यक त्या नागरिक सेवा सुविधा उपलब्ध नसतात, शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तीनही जे स्टेटमेंट आहेत ते योग्य आहेत. आता काय योग्य आहेत तर अर्बन जे गव्हर्नन्स स्ट्रक्चर असतं ते व्यवस्थित नसल्या कारणाने त्या ठिकाणी भरमसाठ लोकसंख्या वाढते, त्या ठिकाणी
धारावीसारखा आपण बघू शकतो स्लम एरिया तयार होतो आणि प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढल्या तर आवश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत, पायाभूत सुविधा आहे, आवश्यक नागरी पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध त्यांचा म्हणजे कमीपणा निर्माण होतो किंवा त्या आवश्यक जे असणारे सोयीसुविधा आहेत ते कमी पडतात. ओके. आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी वर्दळ वाढते. परिणामस्वरूप काय होतं तर त्या ठिकाणी नागरीकरण होतो आणि शहरांची वाढ हे वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. तर हेही बरोबर आहे. वेगाने वाढणारे म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकांचे स्थलांतर झाल्याने त्या ठिकाणी शहरीकरणासारखी परिस्थिती निर्माण होते. सो अ, ब, क योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेत परत पंचवार्षिक योजनेवर आलेला प्रश्न आहे. तर याचे मुख्य उद्दिष्ट काय होते? 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट अतिशय फॅक्च्युअल. आता 12वी पंचवार्षिक योजना कधी राबवली त्या संदर्भाने आपल्याला माहिती असायला हवे. तर 12वी पंचवार्षिक योजना ही 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 असा त्याचा कालावधी होता आणि ही अलीकडची म्हणजे सर्वात शेवटची योजना होती जी पूर्ण होऊ शकली नाही. या 12वी पंचवार्षिक योजना पूर्ण होण्याच्या आधीच नियोजन आयोग बरखास्त करण्यात आले आणि त्या जागी 1 जानेवारी 2014ला काय तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष. तर उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे होते आणि याचं अंतिम उद्दिष्ट काय ठरवण्यात आलं होतं तर यांचे जे मुख्य उद्दिष्ट होते 8% आर्थिक विकास ध्येय गाठणे. आर्थिक विकास 8% दर असे आर्थिक दर गाठणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. आणि याचे म्हणजे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कुठल्या स्वरूपाचे होते तर जलद, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास. जे मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी विचारले तर मुख्य उद्दिष्ट होते जलद, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणणे हे या 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी काही दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे आपण जवळपास 15 प्रश्नांचा सविस्तर ॲनालिसिस घेतलेला आहे. जर तरी पण तुम्हाला काही प्रश्नामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सॉल्व्ह करण्याचा किंवा रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू. नमस्कार.